सो हे यूट्यूब फैमिली, वेलकम बैक टू माय चैनल। फर्स्ट ऑफ ऑल सभी को गुड मॉर्निंग एंड जय श्री राम। तो आप सब चेक कर सकते हैं, हम आ गए हैं ब्लॉग स्टार्ट करने के लिए ITI की बिल्डिंग के ऊपर। ब्लॉग स्टार्ट करने के लिए मैं ऊपर आ गया था बिल्डिंग के ऊपर। वैसे तो बिल्डिंग में आना मना है, ये लगा लो। तो चले चलते पढ़ाई स्टार्ट करते हैं। आमचे आता सगळे नाही का अभ्यास वगैरे सगळं पूर्ण झाले आणि आता आम्ही बिल्डिंगमध्ये आलो आहे काम करायला। आमचे आता इथं बोर्ड फिटिंग चालू आहे, तर हे राहिलेले लाईटी ट्यूबा वगैरे सगळं फिटिंग चालू आहे। लवकरच या नवीन बिल्डिंगचं पदार्पण होणार आहे ना, काय पदार्पण बोलते ना, उद्घाटन पदार्पण काय राहतं उद्घाटन होणार आहे। तर हे सगळे GR सर आहे, आमचे टर्बे सर आहे, तिकडे आहे सगळे। बाकी नवनाथ वायरिंग करतो आहे, मी पण शिकतो आहे वायरिंग पण शिकतो आहे। आणि काम चेक करा नाही का, इथं गेट वगैरे सगळं फिटिंग वगैरे झालं आहे। हा मोठा गेट आहे, हे एंट्री आहे आणि वरती काचा वगैरे येणार वाटतं, विंडो वगैरे मोठी काच येणार आहे। आणि हे असलं काही वातावरण आहे बाहेरचं, दुपारची वेळ आहे, ऊन भरपूर आहे, पण नवीन बिल्डिंग असल्या कारणास्तव आम्हाला सावली ते काम सगळं। बाकी तर सगळं चालू आहे, फर्निचर काम वगैरे चालू आहे। आम्हाला मी पण फर्निचर काम दाखवतो नाही, इकडं गेट फिटिंग चालू आहे। पांगडा बाबा मशीन एकच नंबर चालते का? काय प्राइस असं याची? 150 रुपये दे का? 150 ना नाही ना, गरीब आहे माझ्या घरी, एवढी गरिबी तुला सांगतो, सायकल नाही घरी। एक ग्लॅमर, एक 4-3ची स्कूटी, हे पोरं पळून चालले। तर मित्रांनो, आजचा दिवस ऑलमोस्ट संपलाच आहे आणि आज काही एवढं काही खास नव्हतं करायला, बाकी भरपूर अभ्यास झाला आहे आज। एक ॲपचं काम होतं, ते पण कंप्लीट झालं आहे ऑलमोस्ट। आणि आज बोर्ड वगैरे भरायचं पण काम चालू होतं। आणि आता तुम्ही बघू शकता सनसेट वगैरे झालं आहे यार। या टायमाला फिरायची ना मजा, एकदम मस्त शिल्लक वातावरण आहे, एकदम भारी वातावरण। स्कूटी शिकायचं काम चाललं, लोकं चालतं असं येते नाही का। नवीन माणूस नाही का स्कूटी शिकायला इतका प्रयत्न करतो भाई, आपण बंदे नाही का, लय प्रयत्न करताय भाई गाडी शिकायसाठी। आणि जेव्हा गाडी शिकताना भाई हे गाडी याला हात सोडून चालला, हे बाबू हे बेकार आहे रे भाऊ। लेडीजचं नाही माहिती, पण पोरं ना भाई शिकायला मेहनत घेत्या, नंतर गाडी ताशी बाहेर चालली ना भाऊ, मारतात ते डायरेक्ट। तर काय करणार नाही का, आपली गँगच आडगी आणि त्यांना कळत नाही काही करीत राहते। आणि स्कूटी बघा, ती लाल छोटी स्लाईड चमकते ना, तिथं स्कूटी शिकायचं काम चाललंय। आणि वातावरण एकदम मस्त आहे समोर तिचं, या टायमाला इकडे फिरायचं एकदम मस्त मजा येते। चला भेटूया उद्या नवीन ब्लॉगमध्ये।